नमस्कार. नमस्कार. आलात तुम्ही सर्व. आज तुम्हाला देखील उत्सुकता असेल माझ्या संभाषणाची. मला देखील ती आहे बरं का. काल तुमच्या सर्व मोठ्यांचा मी डान्स परफॉर्मन्स बघितला. खूप छान होता तो. मी देखील येथे तुमच्याबरोबर नाचत होतो. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन खूप छान होते. काल मी तुमच्याशी संवाद साधला तो पर्यावरण संतुलनविषयी व एक सुजाण नागरिक म्हणून असलेल्या तुमच्या कर्तव्याविषयी. आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तो तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीविषयी. या पृथ्वी तलावर माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याला मी मन, बुद्धी व विचार करण्याची क्षमता दिली आहे. पण मी जेव्हा सभोवताली बघतो तेव्हा मला मनुष्य हा नेहमीच घड्याळाच्या काठावर पडताना दिसतो. हे चुकीचं नाही आहे का? पण कुठे थांबायचे आणि कुठे नाही हे तुम्हाला समजायला हवे. आपण फक्त नोकरी, व्यवसाय त्याच्या मागे पडतो व आपल्या आयुष्याच्या इतर बाबींकडे दुर्लक्ष करतो. मनुष्याने कसे समतोल असले पाहिजे. प्रत्यक्ष मनुष्याच्या आयुष्यात आपल्या वयानुसार व जबाबदारीनुसार आपल्या आयुष्यातील इतर घटकांचा विचार केला पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आयुष्यातील इतर घटक म्हणजे तरी काय? आयुष्यातील इतर घटक म्हणजे डिफरंट एरियाज ऑफ लाईफ. आता तुम्ही म्हणाल, अरे बाप्पा, डिफरंट एरिया ऑफ लाईफ म्हणजे काय रे? बरोबर ना? थोडा विचार करा. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वसाधारणपणे आरोग्य, स्वास्थ्य, शिक्षण, करिअर, छंद, आर्थिक समतोल, निवृत्ती असे वेगवेगळे एरियाज आहेत. आरोग्य म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेणे. याकरिता आपल्याला वेळेनुसार आपण काय करणार आहोत याचा विचार करा. शिक्षण म्हणजे आपल्या वयानुसार आपण काय शिकू शकतो याचा विचार करा. माझ्या बालचिमुकल्यांनो, करतात तर तुम्ही खूपच महत्त्वाचा घटक आहे. पॅरेंटिंग म्हणजे बालसंगोपन. आपण पालक म्हणून आपण काय करतो आहे, काय करू शकतो याचा विचार करा. कार्यक्षेत्र म्हणजे आपापली कर्मभूमी. आपण जे काम करत आहात तिथे आपण नवनवीन शिकून काय करू शकतो याचा विचार करा. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिका व नवनवीन गोष्टींचा अभ्यास करा. आर्थिक सक्षमता म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरता काय करतो आहे व काय करू शकतो याचा अभ्यास करा. छंद, आपल्याला कुठल्याही गोष्टीची आवड आहे याचा विचार करा. वेळात वेळ काढून तो जोपासण्याचा प्रयत्न करा. आपल्या आयुष्यातील या इतर घटकांचा विचार करा व आयुष्यात त्याचा योग्य तो समतोल साधा. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही या गोष्टींचा नक्कीच विचार कराल व आयुष्यात योग्य तो समतोल साधाल. असेच आनंदात राहा व सगळ्यांशी सौजन्याने वागा. तथास्तु. इसे भी मैं समझा ही देता हूं. आज का विषय है जीवन का दूसरा पहलू. इस पृथ्वी पर मनुष्य एक ऐसा प्राणी है जिसे सृष्टि की तरफ से बुद्धि, विचार और बोलने की क्षमता मिली है. आज जब मैं पृथ्वी पर भ्रमण करता हूं तो देखता हूं कि मनुष्य घड़ी की सुई की तरह बिना विश्राम के दौड़ रहा है. सभी की यही कोशिश है कि उनके बच्चे उनसे भी अधिक सफल हो तथा उनसे भी ज्यादा आराम की जिंदगी बिताए. अपने कर्तव्य एवं उत्तरदायित्व को निभाते निभाते आप सब भूल चुके हो कि आप कौन हो, कहां से आए हो, आपके जीवन का उद्देश्य क्या है. क्या कभी स्वयं से यह प्रश्न पूछा है? नहीं ना. ग्रंथों के अनुसार मनुष्य जीवन के 3 पहलू हैं: बौद्धिक, शारीरिक
और आध्यात्मिक। बौद्धिक और शारीरिक विकास समय के साथ तो आप सबने बहुत कर लिया, पर आध्यात्मिक क्षेत्र में पीछे रह गए। आध्यात्म का अर्थ है आत्मबोध, जीवन का अर्थ, उसका उद्देश्य। आध्यात्म कई रूपों में प्रकट हो सकता है, जैसे कि चिंतन, योग और साधना। यह हमारे अंतः मन को स्वयं से परिचित कराता है। जीवन का यही वो पहलू है जो हमारे व्यस्त जीवन में उपेक्षित रहता है। आत्मध्यान होने से व्यक्ति में चेतना और सहजता आती है और इससे हमारे जीवन का संतुलन बना रहता है। आध्यात्म हमें मानवता से भी परिचय करवाता है और मानवता ही हमें वो दृष्टि देती है जिससे हम दूसरों को पीड़ा एवं वेदना का अनुभव कर सकते हैं। मानवता को अगर हम एक गुण के रूप में देखें तो यह मानवीय प्रेम और करुणा को दर्शाता है। तो आज का यह विषय मैंने इसलिए चुना है ताकि आप सब इस विषय पर मंथन करें और जीवन के उद्देश्य को ढूंढें। गरीबों की, जरूरतमंदों लोगों की मदद जरूर करें। करोगे ना? चलो फिर मिलते हैं कल। एक और प्रयास करेंगे डॉट्स को जोड़ने की एक नए विषय के साथ। धन्यवाद।